नमस्कार, मी तन्वी हर्बल संचालिका डॉक्टर मेधा मेंदळे. तन्वीतर्फे आपण सातत्याने विविध स्पर्धा घेत असतो आणि त्याला तुमच्या सगळ्यांचा इतका भरघोस पाठिंबा असतो आणि तुम्ही सगळेजण आवर्जून भाग घेता याचा मला खूप आनंद आहे. कारण मनाला जसं औषध लागतं, शरीराचं तर तन्वी हर्बल तुम्हाला देतच असतं, पण त्याबरोबरच मनाला टॉनिक सुद्धा लागतं आणि ते टॉनिक म्हणजे तन्वी प्राशम. आपलं च्यवनप्राश आपण वापरतो, जे काळाप्रमाणे चालू आहे की तुम्ही कायम यौवनात राहा, यासाठी ते दिलं जातं, तरुण राहा मनाने. आणि त्यासाठी जे तन्वी प्राशम आपण बनवलं ते च्यवनप्राशचं सरबत आहे. आणि त्यामुळे मला एक वेगळी क्रांती दिसली की घराघरामध्ये आता सिंथेटिक कोल्ड्रिंक्स न वापरता लोक 2 चमचे तन्वी प्राशम घालून, कपभर पाणी घालून ते सरबत पितात आणि ते म्हणतात की सिंथेटिक कोल्ड्रिंक पेक्षा सुद्धा चवीला छान आणि आरोग्यदायी असं तुमचं हे तन्वी प्राशम आहे. आणि म्हणून या तन्वी प्राशम म्हणजे मनाच्या टॉनिकची आपण स्पर्धा घेतली आणि ती म्हणजे अलग स्पर्धा. तर अलग म्हणजे अलग नव्हे, अलगच तसं म्हटलं तर आहे की अलक, अगदी लहान कथा. आणि ह्या कथेच्या आज पारितोषिकाच्या आपण घोषणा करणार आहोत आणि त्यासाठी हा कार्यक्रम आपण करतोय. मी जेव्हा आपले परीक्षक प्राध्यापक चिटणीस सर, प्राचार्य चिटणीस सर यांना भेटले आणि त्यांना सांगितलं की अशी अशी स्पर्धा आहे आणि त्याच्यात तुम्ही मला परीक्षण करून द्यायचंय, तर तेव्हा ते म्हणाले अगदी लहान स्पर्धा 5 वाक्यांची कसं शक्य आहे. पण त्यांचा काय अनुभव आहे तेही आज आपण ऐकून घेणार आहोत. त्यासाठी ह्या आजच्या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यासाठी प्राचार्य अशोक चिटणीस सर स्वतः इथे हजर आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्कार. प्राचार्य अशोक चिटणीस सर यांचा वेगळा परिचय करून देण्याची गरजच नाही, इतकं त्यांचं मोठं कार्य आहे. म्हणजे 35हून अधिक वर्ष बेडेकर शाळा जी ठाण्यातली आहे तिथे त्यांनी अध्यापनाचं काम केलं, प्राचार्य होते ते इतकी वर्ष. आणि त्याचबरोबर राष्ट्रपती पुरस्कार आदर्श शिक्षक म्हणून त्यांना मिळालेला आहे. एक उत्तम कथाकथनकार, लेखक, कवी. त्यांची ओळख किंवा त्यांची ग्रंथसंपदा इतकी मोठी आहे. मुग्धा चिटणीस घोडके प्रतिष्ठानतर्फे ते दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम करत असतात, पुस्तक लेखन करत असतात, प्रकाशन करत असतात. तर इतकी मोठी ओळख असलेला आणि इतका मोठा व्यासंग असलेला असा परीक्षक आपल्याला लाभणं हे या स्पर्धेचं भाग्य म्हणायला हवं. प्रथम आपण चिटणीस सरांना या स्पर्धेचं मानचिन्ह देऊया आणि त्यांचा आपण सत्कार करूया. त्यानंतर ही एक तन्वीतर्फे छोटीशी भेट आपण त्यांना देतोय आणि त्याचबरोबरीने आपण त्यांना तन्वीतर्फे एक छोटंसं तन्वीतर्फे गिफ्ट देतोय. परीक्षकांनी मोलाचं मार्गदर्शन तुम्हाला करावं म्हणूनच हा आजचा कार्यक्रम आपण आयोजित केलाय. सरांची ओळख तर करून दिलीच आहे आणि निकाल ऐकायला तुम्ही सगळे उत्सुक आहात. पण त्या निकाला आधी सर मला तुमच्याकडनं थोडीशी ही माहिती हवी आहे की ज्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं की 5च वाक्यांची गोष्ट आहे, तेव्हा तुम्ही मी तर कसं शक्य आहे, 5 वाक्यात कशी गोष्ट पूर्ण होणार. तर ह्या कथा वाचताना तुम्हाला काय अनुभव आला सर? प्रथम एक तर विविध क्षेत्रातून महाराष्ट्राच्या बर आणि अपवाद म्हणून गुजरात मधून सुद्धा, सुरत मधून स्पर्धकांनी 112 स्पर्धकांनी भाग घेतला. वा. आणि वेगवेगळ्या वयोगटाचे हे स्पर्धक आहेत. वय वर्ष 8 पासून वय वर्ष 89 पर्यंतचे स्पर्धक. आणि त्यांनी लिहिलेल्या कथा ह्या वाचताना मला अतिशय आनंद वाटला आणि माझा गैरसमज दूर झाला की 5 वाक्यातच काय, 1-2 स्पर्धकांनी 3 वाक्यात किंवा 2 वाक्यात सुद्धा अतिशय सुंदर, वेधक आणि विचार करायला लावणाऱ्या अशा कथा. रेकॉर्डच झाला सर. अगदी रेकॉर्ड आहे. म्हणजे या कथांचं एक छोटं पुस्तक व्हावं असंही मला परीक्षणानंतर वाटलं. खरं. आणि ते मार्गदर्शक होईल आणि रंजकही होईल. आणि अलग म्हटल्यावर सगळ्यांना असं वाटायचं की अलग म्हणजे काय, तर अगदी लहान कथा स्पर्धा म्हणून अलग. तर आता ही कथा स्पर्धा त्याचं परीक्षण करताना मला वाटतं तुम्ही 3 गट केलेत ना? हो, 3 गटामध्ये आपण या कथा विभागलेल्या आहेत. जे केले ते वयाप्रमाणे केले. पहिला गट आहे तो 1 ते 20 वर्ष वयाचा. दुसरा 21 ते 60 वर्षाचा. आणि 60 ते 90 वर्षाचा. अशा 3 गटामध्ये आपण केले. आणि याच्यामध्ये डॉक्टर, ॲडव्होकेट, वैद्यराज, अशा तऱ्हेचे शिक्षक, अशा वेगवेगळ्या व्यवसायातल्या वेगवेगळ्या वयाच्या
स्पर्धकांनी भाग घेतलाय याचं मला खूप म्हणजे कौतुक ह्याचा अर्थ वाटलं. सर की प्रत्येकाला व्यक्त व्हायचंय आणि त्याचं व्यासपीठ म्हणजे ह्या तन्वी हर्बल्सच्या स्पर्धा असं म्हणायला हरकत नाही. आणि ह्या स्पर्धा घेताना मला वाटतं की एका पहिल्या गटामध्ये तर अगदी लहान मुलांनी सुद्धा गोष्ट लिहिली आहे ना. हो, विशेष म्हणजे मुस्लिम समाजातील एक विद्यार्थी एक तो केवळ हा. 8 वर्षाचा आहे, बघा. इयत्ता 3रीतला. बर. पण त्यांनी सुद्धा 5 वाक्यात फार सुंदर कथा लिहिलेली आहे. आणि 5 वाक्यात एक परिपूर्ण आशय असलेली कथा लिहिणं हे शिवधनुष्य इतक्या सुंदर रीतीने पेललंय की खरोखर मला सगळ्याच स्पर्धकांचं कौतुक करावं असं वाटतं की तुम्ही आज रिझल्टमध्ये विजेते फक्त आपण ऐकू, पण तुम्ही प्रत्येक जण विजेता आहात हे कायम लक्षात ठेवा. फक्त ह्या गोष्टींमध्ये एखादी गोष्ट परीक्षकांना जास्त आवडते म्हणून त्याला आपण बक्षीस देतो किंवा ती उजवी असते वेगवेगळ्या त्यांनी जे निकष ठरवले त्याप्रमाणे. तर साधारण काय निकष आपण ठेवले होते सर? कथा मुख्य म्हणजे ह्या कथेचं परीक्षण करत असताना माझीच परीक्षा झाली असं मला वाटतं. बर. याचं कारण 5 वाक्यामध्ये आपण त्या कथा वाचत असताना त्याचे जे निकष ठरवले ते म्हणजे एकतर भाषा स्वच्छ, सुबोध आणि लेखनाच्या दृष्टीने शुद्ध असावी खरंय. मराठी भाषा. बरोबर. हा महत्वाचा भाग. दुसरं, त्या लेखकाचा दृष्टिकोन काय आहे, हा. तो कसा बघतो खरंय. समाजाकडे, आजूबाजूच्या वातावरणाकडे, बर. कौटुंबिक नात्यामध्ये करेक्ट. हे पाहिलं गेलं. बर. आणि त्याच्याही बरोबर हेही पाहिलं की त्याला काही सामाजिक विचार करता येतो का हा. लेखकाला, बरोबर. निसर्गासंबंधात काही विचार करता येतो का, करेक्ट. स्वतः संबंधात काही विचार करता येतो का, स्वतःच्या आरोग्याबद्दल काही विचार करता येतो का. पण तुम्हाला अशा प्रत्येक कथा छान वाटली का? प्रत्येक कथा मला खरोखरच चांगली वाटली. अच्छा. आणि आश्चर्य वाटलं की वेगवेगळ्या वयाची स्त्री पुरुष मंडळी वेगवेगळ्या प्रकारे कसं पाहू शकतात. एक काहीतरी उदाहरणात्मक काही कथा गोष्टी सांगू शकाल का हो. त्यातल्या? मुख्य म्हणजे एक कथा अशी होती की हा. सुनेचा जो शारीरिक छळ होतो वृत्तपत्रात आपण वाचतो, बरोबर. तसं एक स्त्री लग्न झालेली अंथरुणावर रात्री पडलेली आहे बर. आणि तिच्या हातावरती वळ आहेत. अरे बापरे. आणि ते वळ आणि वेदना आहेत तिला. हो. आणि तिला आईने काय सांगितलेलं आहे, हा. कसं सासरी राहायला पाहिजे, कसं समजुतीने राहायला पाहिजे, या संबंधाचा विचार त्या 5 बापरे. वाक्याच्या म्हणजे कथेत. तुम्ही हे नुसतं सांगितल्यावर मन हेलावलं हो. आणि असं वाटलं की आता आईने काय सांगायचं हे सुद्धा बदलायला हवं, की नुसती सहन करू नको तर न्यायाने वाग. हे सुद्धा न्याय मिळवणं हा सुद्धा आपला हक्क आहे. खूप वेगळा विषय सर. दुसरं मला एक सामाजिक विषय पण खूप आवडला, तो असा बर. हा. की एक मजूर गटार साफ करत असताना रस्त्यामध्ये खाली पडतो बर. आणि त्याचा मृत्यू होतो. हो. पण त्यानंतर त्याच ठिकाणी दुसरा कामगार येतो आणि तो त्या गटारात उतरतो. पण समाज त्याच्याकडे बघत असताना त्यांच्याजवळ कुठली संवेदनक क्षमता नाही आणि त्यांना असं वाटतं तर हे रोजचंच काम आहे, एक माणूस जाणं त्याच्या मागून बापरे. दुसरा माणूसही खाली म्हणजे हे किती उतरतो. भयानक आहे असं. की लोकांनी त्या इतक्या सहजतेने घेणं की एक माणूस गेला दुसराही जाणार आहे आणि स्थितप्रज्ञपणे हे बघत राहणं, त्याच्यावर मार्ग काढणं, हे खरंच ज्वलंत विषय मांडलाय असं मला वाटतं. आणखीन एक कथा मला कथेचा विषय सांगावा असं वाटतं की ती आई जी आहे ती आपल्या मुलीला शिकवते. हा. 13-14 वर्षाच्या झालेल्या मुलीला हा. MC का येते हा. हे सांगता येतं आणि ती त्याच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून आरोग्यशास्त्राच्या अरे वा. दृष्टिकोनातून पाहते. बर. आणि मग आई असं म्हणते की माझी मुलगी शिकली म्हणूनच असा विचार करू अरे शकते. वा. खेड्यातल्या ज्या मुली असतात, ज्या शिकलेल्या नसतात, त्यांना या विषयाकडे बघता येत नाही, त्याचा विलक्षण संकोच वाटतो आणि ह्या विषयावर बोललंही जात नाही बोललं समाजामध्ये. तर लहान मुलींना पाळी सुरू व्हायच्या आधी हे शास्त्रीय ज्ञान देणं हे किती गरजेचं आहे, किती उद्बोधक अशी 5 वाक्यातली ही अलग आहे. खूप छान. अच्छा. आणि तुम्ही एक कोणीतरी आजोबांचं सांगितलं ना? होय हो. आणि आजोबांच्या संदर्भात नातू हा. असं बघतो की आजोबा बाहेर जायला घाबरत असतात, बर. त्यांना आत्मविश्वास नसतो, आपण पडू का काय रस्त्यात असं वाटतं. अशा वेळेला तो जो नातू आहे तो त्याच्यासाठी एक औषध आणायला म्हणून, अत्यावश्यक औषध आणायला म्हणून आजोबांना पाठवतो. अच्छा. आणि नातवाच्या प्रेमाने आजोबा बाहेर पडतात, औषध घेऊन येतात आणि त्यांच्या लक्षात येतं आपण काही पडत नाही आणि त्यांना आत्मविश्वास म्हणजे नातवामुळे लागतो. मुद्दाम त्यासाठी त्यांनी आजोबांना ते काम दिलेलं असतं की तुम्ही हे माझ्यासाठी औषध घेऊन या. खूप आणखी- सुंदर गोष्ट. आणखीन एक मला विषय आवडला तो असा बर. की एक विद्यार्थी आहे आणि त्याचा शेवटचा दिवस आहे शाळेचा, बर. 10वी-11वीतला असेल
आणि तो बाकावर बसलाय आपल्या, त्या बाकावर त्याचं नाव कोरलेलं आहे, बाप. त्याच्यावर तो हात फिरवतो आणि त्याला त्या शाळेतली जी 5-7 वर्षे त्यांनी घालवली असतात त्या संदर्भातल्या आठवणी त्याच्या मनात जाग्या होतात, फळा जागा होतो, शिक्षक अरे वा. जागे होतात, पुस्तकं जागी होतात मनात. अशा तऱ्हेचा विषय जो आहे तो मला खूप एक शिक्षक म्हणून आवडला, खरंय. की शेवटच्या दिवशी मुलाच्या मनात येणारे विचार काय असतात, काय असू म्हणजे शकतं. मुलांना शाळेविषयी प्रेम हृदयापर्यंत कसं पोचलेलं असतं. फक्त ते कोरून बाकावर न लिहिता आपल्या मनावर कोरलं तर अधिक चांगलं होईल. अशा अनेक प्रकारचं आहे. एक तर सामाजिक असा विषय आहे हा. की एका बाईला 3 मुली होतात लागोपाठ बर. आणि तिसऱ्या मुलीच्या बाळणपणात तिचा मृत्यू होतो. ओ. आपण आपल्या पेशंटला वाचू शकलो नाही याचं त्या डॉक्टरीणीला दुःख होत असतंच, पण त्याबरोबर तिला असं वाटत असतं की मुलगा हवा, वंशाला देवा हवा, म्हणून त्या नवऱ्याने तिची इच्छा नसताना, जबरदस्ती करून, तिची शारीरिक अवस्था खरंय. ठीक नसताना तिला तिसऱ्या बाळणपणासाठी उभं बापरे. केलं. हा विचार त्या किती डॉक्टरीणीच्या मनात दयनीय आहे. अवस्था आजही आहे. आणि वंशाचा दिवा मुला इतकीच मुलगी सुद्धा असते हे आपण कधी मान्य करणार आहोत. अशा विविध प्रकारचे विषय जे आहेत ते खरोखरच ह्या तुमच्या स्पर्धेतून दिसले आणि अशी स्पर्धा घेतल्याबद्दल मला खरोखरच तन्वी हर्बलच्या संचालिका म्हणून डॉक्टर मेंदळे तुमचं मला खूप कौतुक वाटतं आणि तुमचा दृष्टिकोन, विचार करण्याची पद्धत याबद्दल सुद्धा फार प्रेम वाटतं. पण सर, तुम्ही त्यांना एक मार्गदर्शक म्हणून तुम्ही आज कथाकथन केलेलं आहे, किंवा मुग्धाचे तर 5,000च्या वर कथाकथनाचे प्रयोग झाले. तर आज तुम्ही त्यांना कथा लिहिताना, कथा बीज किंवा त्याविषयी लिहिताना, भले छोटी कथा असो किंवा मोठी, मूळ गाभा काय असावा असं तुम्ही काय त्यांना मार्गदर्शन कराल? मला असं वाटतं, पहिली गोष्ट अशी की ती कथा मुख्य म्हणजे आपल्या अवलोकनात उभी राहिली पाहिजे आणि अवलोकन लेखकाचं फार सूक्ष्म असायला पाहिजे. करेक्ट. त्याचबरोबर त्याचं वाचन असायला पाहिजे, म्हणजे चांगल्या कथांचं वाचन असलं पाहिजे, फार महत्वाची गोष्ट आहे. चांगल्या लेखकाचं त्याने वाचन केलं पाहिजे आणि आजूबाजूच्या माणसांकडे फार जागरूकतेने, घडणाऱ्या घटनांकडे जागरूकतेने, चालणाऱ्या बोलणाऱ्या माणसांच्या बोलण्याकडे, चालण्याकडे फार जागरूकतेने बघायला पाहिजे आणि मग आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करता आला पाहिजेत, आपले विचार मांडता आले, चांगल्या आणि योग्य आणि शुद्ध शब्दातून मांडता आले. खरंय. किती सुंदर आणि मोलाचं मार्गदर्शन आपल्याला चिटणीस सरांनी केलंय. डॉक्टर शुभा चिटणीस आणि चिटणीस सर म्हणजे अगदी 85-88 वय असून सुद्धा आजही 25 वर्षाचा सळसळता उत्साह दोघांमध्ये आहे. आणि मला खरंच कौतुक वाटतं की आपल्या पिढीसाठी हे आदर्श आहेत की ह्यांच्यासारखं मनमुराद आयुष्य जगता आलं पाहिजे, साहित्य, संस्कृती याची जपणूक करता आली पाहिजे आणि स्वतःचा अनुभव, लेखन, वाचन, पुस्तकांचं वाचन हे किती आयुष्यामध्ये आपल्याला समृद्ध करत असतं हेच आज आपल्याला कळलं. तर सर, आता आपण रिझल्ट डिक्लेअर करूया. होय. पहिला जो गट आहे तो 1 ते 20 वर्ष या वयोगटातला आहे. बरोबर. तर पहिलं पारितोषिक, दुसरं पारितोषिक आणि तिसरं पारितोषिक अशी आपण 3 दिलेली आहे. तर तिसरं पारितोषिक आपण हडपसरच्या 8 वर्षे वयाच्या तिसरीतल्या साद सलीम शेख याच्या पुण्यातील या विद्यार्थ्याला दिलेलं आहे. अभिनंदन. साद हडपसरचा आहे तो. खूप कौतुक आहे. दुसरं पारितोषिक जे आहे ते दीपाली साहेबराव साळवे, जी श्रीरामपूरची आहे आणि जिचं वय 20 वर्षाचं आहे. बर. अभिनंदन दीपाली. आणि तिसरं पारितोषिक जे आहे ते पहिलं पारितोषिक म्हणजे उलटीकडनं मी गेलो. तर प्रथम पारितोषिक जे आहे ते स्वरा बाबासाहेब सोनवणे या बीडच्या 14 वर्षे वयाच्या इयत्ता 9वीतील मुलाला दिलं गेलेलं आहे. मुलाला का मुलीला? स्वरा ना? स्वराबाची मुलगी आहे. अभिनंदन स्वरा. खूप छान. आणि 7चंही अभिनंदन मनापासून. अगदी अगदी. हा झाला पहिल्या गटाचा निकाल. दुसऱ्या गटामध्ये आपण 21 ते 60 वर्षाच्या स्पर्धकांचा विचार केलेला. बरोबर. त्याच्यात तृतीय पारितोषिक निलिमा विजय आगे या डोंबिवलीतील शिक्षिकेला मिळालेलं आहे. अभिनंदन निलिमाजी. आणि त्यांचं वय आहे 58 वर्ष. म्हणजे त्या मला असं वाटतं रिटायरमेंटच्या जवळ नाही, 58 वर्षी रिटायर झालेले असणार. तर निवृत्तीच्या वयामध्ये त्यांनी लिहिलेली कथा आहे. त्यानंतर दुसरं पारितोषिक डॉक्टर लीना उदय चौरे या 55 वर्षाच्या
अरे कारंजा वा. येथील म्हणजे लाड या खरंय गावी खरंय. किंवा वाशिम जिल्ह्यातलं हे गाव आहे. अभिनंदन लीनाजी. हा, तर त्यांना हे आपण दुसरं पारितोषिक देत आहोत, हा, हा. दुसऱ्या क्रमांकाचं. बरोबर. आणि प्रथम क्रमांकाच्या संदर्भामध्ये मी दोन स्पर्धकांना अच्छा, मी पारितोषिक दिले. विभागून जाते. हा, तर विनायक शेटे, वय वर्ष 45, अभिनंदन विनायकजी. परळ मुंबईचा आहे तो. बर. अच्छा. त्यानंतर ज्योती प्रशांत अरे सिंफळ, अभिनंदन ज्योतिजी. हा, ती धायरी पुण्याची आहे. बर आणि तिचं वय आहे, म्हणजे ज्योतीचं वय आहे 52 वर्षाचं बर. आणि अच्छा. विनायकचं वय आहे 45 बर. वर्षाचं. खूप अभिनंदन या सगळ्यांचं. पारितोषिक विजेत्या सर्व विद्यार्थी स्पर्धकांचं अभिनंदन. आणि वेगवेगळ्या वयाच्या पुढचा गट. विद्यार्थी मनापासून मी अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. अजून आहे ना पुढचा गट? हो, आणखीन एक गट आहे. हो आणि तो गट आहे 61 ते 90 वर्ष. बरोबर. करेक्ट. तर त्याच्यामध्ये तृतीय पारितोषिक आहे ते वय वर्ष 74 असलेल्या शोभा रवींद्र धामस्कर अभिनंदन या ना. शोभाजी. खूप छान. आणि द्वितीय पारितोषिक आहे ते वय वर्ष 82 असलेल्या डॉक्टर कृष्णा अगलावे यांचं. अरे वा. अभिनंदन कृष्णाजी. आणि पहिलं पारितोषिक आहे ते ठाण्यातील वय वर्ष 83 असलेल्या वर्षा शरद तळवेलकर अरे यांचं. वा. अभिनंदन वर्षाजी. तर या- एज इज जस्ट अ नंबर हेच सिद्ध केलंय हो, त्यांनी. हो. अगदी अगदी खरंच. कलावंताला वय नसतं असं नसतं म्हणतात. नसतं. खरंच तसं आहे कलावंत की- कायम मनाने तरुण हा, असतो. तसं असं आहे ते. ही या सगळ्या तरुण स्पर्धकांना खरं. मी खूप खूप अगदी, अगदी. धन्यवाद देतो. सर अभिनंदन तुमचेही करतो. मनपूर्वक धन्यवाद. अच्छा. आणि प्रत्येक स्पर्धकाला आपलं पार्टिसिपेशन अवॉर्ड सर्टिफिकेट व्हॉट्सअपवर पाठवलेलंच आहे. तुम्हाला मिळालं नसेल तर आमच्या ऑफिसमध्ये फोन करून ते जरूर व्हॉट्सअपवर मागवून घ्या. आता आपण जे जे स्पर्धक इथे निकाल घोषित केले त्या सगळ्यांना घरपोच कुरिअरने ट्रॉफी आणि बक्षीस हे तुम्हाला पाठवलं जाईल. आम्हाला खूप आनंद आहे की तुम्ही या स्पर्धेत भाग घेतलात. आपली पुढची स्पर्धा जी आहे ती आहे चिमुकली पाऊलं डान्स स्पर्धा. 1ली ते 4थीच्या मुलांनी मराठी कुठल्याही गाण्यावर 2 मिनिटाचा डान्स करून तो व्हिडिओ आपल्याला 9820075813 या नंबरवर 25 जून पर्यंत पाठवायचा आहे. तेव्हा ह्या स्पर्धेतही आतापर्यंतही भरपूर एंट्री आल्या आहेत. तुम्हीही अजून तुमच्या 1ली ते 4थीच्या मुलामुलींना याच्यात भाग घ्यायला सांगा. त्यातनं त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळेल आणि मराठी गाण्यावरती करणं हा आनंद अधिक वेगळा असेल. तेव्हा ह्या चिमुकली पाऊले छोटे डान्सर स्पर्धेमध्ये सुद्धा तन्वी शता टॅबलेट्सच्या तुम्ही जरूर भाग घ्या. आणि हा जो रिझल्ट आज डिक्लेअर केला तो चिटणीस सरांनी इतकं सुंदर तुम्हाला मार्गदर्शन केलं, छान निकाल लावलेला आहे. त्यामुळे त्यांचे पण परत एकदा मनपूर्वक धन्यवाद मानते आणि हा कार्यक्रम आपण आज इथेच संपला असं घोषित करते.